नमस्कार मित्रांनो, एमआयएम पक्षाला संविधान कायदा या सगळ्या गोष्टी देशातल्या मान्य नाही असंच सध्या त्यांच्या लोकांच्या वागण्यावरून दिसतंय. असं का म्हणतोय तर आपलं शहर जे आहे छत्रपती संभाजीनगर याचं जुनं नाव हे औरंगाबाद होतं आणि संविधानाने कुठल्याही शहराच्या सीमा, त्या शहराचं नाव हे सगळं बदलण्याचे अधिकार हे लोकसभेला आणि विधानसभेला संविधानाने दिलेले आहे. आणि अर्थात त्याच माध्यमातून या संभाजीनगरचं नामकरण झालेलं आहे, जे कायद्याद्वारे झालेलं आहे, कागदोपत्री झालेलं आहे. अर्थात याची जेव्हा मागणी होती, म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाव द्या ही मागणी जेव्हा होती, तेव्हा त्याला विरोध करणं हा त्यांचा संविधानिक अधिकार होता एमआयएमचा. परंतु आता हे सगळं कागदोपत्री झाल्यानंतर विरोध करणं हे संविधानामध्ये बसत नाही. या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आम्ही याला संभाजीनगर म्हणणार नाही हे संविधानामध्ये बसत नाही. आणि हे कोण करतंय तर संविधानिक पदावरती बसलेले यांची विरोधी पक्ष नेते करतात. दुसरी महत्वाची गोष्ट, संविधानातून ज्या महानगरपालिका अस्तित्वात आल्या, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदावरती बसून हे आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या परवानगीशिवाय काही करायचं नाही असं म्हणतात, जे संविधानाच्या कुठल्या कलमात आहे हे समीर बिल्डर यांनी आम्हाला समजून सांगायला पाहिजे. खरं तर कुठला महापौर आला, आमदार आला, खासदार आला, एक वेळ ते आमदार खासदार असते तर ते बोलणं योग्य होतं, कारण ते लोकप्रतिनिधी आहे. आज इम्तियाज जलील साहेब कुठलेही लोकप्रतिनिधी नाही आणि तरी सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय मनपाचा अधिकारी काहीच करू शकत नाही. ही कुठली दादागिरी आहे? हे संविधानात कुठं बसतं? या देशामध्ये संविधान आहे भाऊ, या देशामध्ये दुसरे लॉ नाहीत. हे विसरताय का तुम्ही? हे आता समीर बिल्डरला प्रश्न विचारावे लागतील. आणि त्यामुळे एकूणच एमआयएम पक्ष संविधानाला न मानणारा आहे असाच अर्थ यातून होतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अगदीच समीर बिल्डर साहेबांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, एवढीच आमची विनंती. अर्थात तुम्ही जर आम्हाला अजूनही फॉलो केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर युट्यूबला आम्हाला सबस्क्राईब करा, इन्स्टाला आम्हाला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.